काकी दीपे तू पण बस की. नाही नको काकी, मी कुठे तुमच्या लेवलला जेवायला बसू ना. उलट तुम्हीच माझ्या लेवलला येऊन जेवायला बसल्यागत वाटायला लागलं. हे तुला वाटतंय ग, पण बाकीच्याच नाही कळायला पाहिजे ना. पियू अगं तू पण बस की जेवायला. अरे नाही, सगळ्यांचं झालं की जेवून घेते मी. अगं वीरू, हा सकाळी कोण माणसं आली होती रे तुझ्याकडं? अहो हा तिकडं वस्तीवरची माणसं होती, त्यांची तर प्रॉब्लेम चाललंय पाण्याचा. मग त्यांना काय म्हणलंय की ग्रामपंचायतीत फोन केलाय मी, ग्रामपंचायतीत सांगितलंय मी. सरपंच म्हणले की 10-15 दिवस लागतील नळ जोडणीचं काम व्हायला. मग तोवर म्हणलं आमचे टँकर पाठव तुमच्या वस्तीवर. अरे वा, म्हणजे सणासुदीचं लय भारी काम केलंस म्हण की तू. लोकांच्या चेहऱ्यावर अगदी आनंदाची गुढी उभारलीस. वा वा वा, अगदी दादासारखं काम जोरात चालू आहे बघ तुझं. तुझं पोरग काय तुझ्या ताब्यात राहिलं नाही बघ. तिनं तिच्या हाताखालचं भावलं बनवलंय ग त्याला. ही सगळी अशी लोकांची कामं करतोय, हीच तर राजकारणातली पहिली पायरी असती. मला नाही वाटत वीरूला तुझी काय किंमत आहे. आई मी आलो बघून. वहिनीसनी काय झालं असं अचानक? ओ गपगुमान खाली बसायचं. जेवत्या ताटावरनं सणवाराचं उठायचं नसतं, एवढं बी कळत नाही का? बसा खाली गप. चला सगळ्यांनी जेवा. आहे अगं काय झालं? तू अशी जेवत्या ताटावरनं का उठून आलीस? अगं बोल ना. अगं तू रडतेस का? आहे अगं सांग ना काय झालंय? तुला दादांची आठवण येते का? तिथं बस बघू. ये, बस इथं. तर पाणी पी. तू मला वचन दे, आज जी बी काय मी मागल ना ती तू देशील. आगाई कसलं वचन? आणि वचनाची काय गरज आहे मला सांग. तू आजपर्यंत काय बोललीस ते मी केलं नाही का? हे बघ, काय बी झालं ना तरी मी तुझा शब्द खाली पडू देणार नाही. पण तू ही समज माझ्या डोक्यावर हात ठेवून बोल. ठीक आहे, सांग मी काय करायला पाहिजे? इथून पुढे या भागातला एक बी माणूस तुझ्याकडे त्याचा प्रश्न घेऊन येता कामा नाही. मला तू राजकारणात गेल्याला नाही खपायचं. आगाय पण मी फक्त लोकांची मदत करतोय, त्यात राजकारण कुठे? आई, अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे राजकारण नाहीये, हे समाजकारण आहे. तुला विचारलंय का म्या? आम्ही दोघं बोलतोय ना. म्या लय उन्हाळा पावसाळा बघितल्या. अरे माणूस राजकारणात कसा वाहत जातो, ही राजकारण त्याचं काय हाल करतंय ना, की मी माझ्या डोळ्यांनी बघितलं या. आणि माझ्या पोरासाठी काय चुकन काय बराबर हे समज कळतंय मला. ही तू शिकवायची गरज नाही. आई अहो मी फक्त पिऊ थांब, मी बोलतो आईशी. आई, मला नाही माहित तुझ्या मनात काय चाललंय ते,
हे बघ, मी आणि पिऊ तुला कधी बी वाईट वाटेल असं काय बी वागणार नाही. आणि तुला नकोय ना मी राजकारणात गेलेलो, नाही जाणार. पण अगं मला समाजकारण तरी करू देत. मला नाही ग लोकांचं दुःख बघवत. ती माझ्याकडे मदत मागा येत आहेत, तेव्हा जर मी शांत बसलो तर दादासाहेबांचं नाव कसं लावू मी? आणि तुला वचनच पाहिजे ना. मी तुला वचन देतो, काय बी झालं तरी बी मी राजकारणात जाणार नाही. नाग्या, अरे ते कडाळी वस्तीवर पाण्याचा टँकर पोहोचला का नाही अजून? आरला का? पाडव्याच्या दिवशी त्या बायकांना आराम येऊ दे जरा. हे बघ, सणाच्या दिवशी आहे ना त्या बायकांची अशी पाण्यासाठी पायपीट झाली, मला नाही बघवणार. हा ठीक आहे, बघ लवकरात लवकर टँकर पोहोचव वस्तीवर. चालतंय, ठेवतो. वीरू माझ्या लेकरा, अरे काय करू मी तुझं? काकी, हाऊ काय झालं? असं सणासुदीच्या दिवशी तुमच्या डोळ्यात पाणी काय? मम्मी रडते. हाव, आता तर चांगल्या होत्या, असं अचानक काय झालं? मम्मी काय झालं? काय रडतीयस? काकी हो बोला की, काय झालं? माझं काय चुकलंय का? मी रडत नाही रे पोर, हे आनंदाश्रू आहेत. तू या भागातल्या लोकांसाठी जी काम करतोस ना, ते बघून माझं मन भरून आलंय बघ. अगदी दादासाहेब दिसतायत तुझ्यात. बरं, कुणाची नजर नको लागायला तुला. काकी, जोर तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे ना, मला कुणाची बी नजर नाही लागणार बघा. अरे तो तर कायम पाठीशी आहे. म्हणूनच आम्ही एक निर्णय घेतलाय. वीरू, आज नवीन वर्षाची सुरुवात आणि या मुहूर्तावर आपल्या घरात पण नवं राज्य सुरू होणार आहे. आजपासून या घरातलं सगळं तू सांभाळायचंस. चल बस या खुर्चीवर. ये बघू. हो काकी, बस रे बस. काकी अहो, शपथ आहे तुला वीरू, आजपासून या घरची सगळी जबाबदारी तुझी. तू या खुर्चीवर बसायचंस. आणि मला कंटाळा आला या खुर्चीचा. या खुर्चीवर बसल्यावर तुला कळलं, आपण खुर्चीवर नाही तर काट्यांवर बसलोय, जे धड बसू बी देत नाहीत आणि उठू बी देत नाही. काकी अहो, मला नाही जमायचं या खुर्चीवर बसायला. मी नाही जबाबदारी पार पाडू शकत, माझी तेवढी पात्रताच नाही. आणि खरं सांगू का, माझी इच्छा बी नाही. अरे असं करून कसं चालेल? तू एवढी लोकांची कामं करतोयस तर तुला या खुर्चीवर बसावंच लागेल. काकी, मी लोकांची कामं या खुर्चीवर बसण्यासाठी नाही करत. मला त्यांचे दुःख बघवत नाही म्हणून करतो. आणि राजकारणाचं म्हणाल तर त्यात मला काडीचा बिरस नाही. काकी, हे राजकारण मला कळत नाही आणि कधी करायचं बी नाही. मला फक्त लोकांच्या अडचणी सोडून दादांच्या नावाला जपायचं. हो, आता तुझं नाव दादासाहेबांच्या नावापेक्षा पण मोठं होत चाललंय. अगदी माझ्या नावापेक्षा पण मोठं. आणि म्हणून मला भीती वाटते, लोक तुला माझ्या विरोधात भडकवतील, तुला माझ्यापासून लांब ठेवतील. मला तुला गमवायचं नाहीये वीरू. तुझ्यासाठी ही खुर्ची गमावली तरी चालेल.
काकी तुम्ही म्हणताय तसं काय बी नाही होणार बघा. त्या खुर्चीवर फक्त तुम्हीच बसणार. तुम्ही जी म्हणाल ना ती सगळं ऐकेन मी, पण त्या खुर्चीवर फक्त तुम्हीच बसायचं. चला तुम्ही त्या खुर्चीवर बसा बघू. चला. अरे वीरू ऐक माझं. अहो नाही काकी, अरे या तुम्ही तर खुर्चीवर बसा पहिलं. बसा इथं. काकी तुम्ही सांगा मी काय करू? वीरू तुला लोकांची मदत करायची ना, मग पाहिजे तेवढी कर, पण ती मदत करायच्या आधी मला सगळं कळायला पाहिजे. म्हणजे आपण दोघं मिळून आणखीन चांगल्या रीतीने त्यासनी मदत करू. आणि मला सगळं माहीत असल्यामुळं तुला खोटी कामं सांगून तुझा कोणी गैरफायदा पण नाही घेणार. तुला माझ्या विरोधात भडकून आपल्या घरात कोणी फूट पण नाही पाडणार. बस मला एवढंच पाहिजे. काही करून मला हे घर टिकवून ठेवायचं आहे रे, एवढीच इच्छा आहे माझी. म्हणून हे सगळं करते मी. काकी मला कळते तुम्हाला किती त्रास होतोय ती, पण मी तुम्हाला शब्द देतो, मी इथनं पुढे जी काय करीन ना ती सगळं तुम्हाला सांगूनच करीन. बोललो तर बोललो. हॅलो चव्हाण बोलतो. अहो माझी नोकरी जायची वेळ आली, मला वाचवा हो. आओ मी अहो माझी काय बी चूक नसताना मी अडकलोय हो. अहो काकी साहेब तुम्ही म्हणलात म्हणून मी त्या नाना पाटोळेच्या पोराच्या ऑर्डरवर सही केली नाही. तुम्ही म्हणाला म्हणून मी वीरवर केस पण केली होती. मी आतापर्यंत तुमची सगळी कामं केली तो. तुम्हीच काहीतरी करा आणि माझी नोकरी वाचवा हो. मी पाया पडतो तुमच्या, माझी नोकरी जायची वेळ आली हो. हॅलो काकी साहेब, हॅलो. हे सगळं काकींनी केलं होतं? नाही, हे सगळं मला वीरूच्या कानावर घालायलाच पाहिजे. काकी ते कडाळ्या वस्तूवर नळ जोडणीचं काम 10-15 दिवसात होईल म्हटलं सरपंच. पण अहो नुसतं नळ जोडणीचं काम म्हणून काय उपयोग नाही बघा. कारण आपली इथं नळाला पाणी फक्त आठवड्यात नाही एकदाच येते. त्यांच्यासाठी काहीतरी कायमचा तोडगा शोधला पाहिजे. ठीक आहे, आपण नदीवरनं डायरेक्ट पाईपलाईन टाकू आणि तीच पाणी घराघरात पुरवू, म्हणजे त्यांची अडचण पण दूर होईल. काकी असं जर झालं ना तर लय भारी होईल बघा. त्यांची पाण्याची अडचण कायमची सुटेल. बर सुनबाई, काय ग अशी का पावसाळ्यासारखी दिसतेस? तुला काय बोलायचंय का? हो, नाही म्हणजे काही नाही. म्हणजे नवऱ्याबरोबर खासगीत बोलायचंय वाटतं. वीरू जा बाबा, नाहीतर तिला वाटायचं आम्ही तुला तिच्यापासून लांब करतोय. हो नाही काकी, असं काही बी नाही. पिऊ काय काम होतं का माझ्याकडं? अगं बोल की, बिनधास्त बोल. एवढं घाबरायचं काय त्यात? वीरू, मी आता आता काय? नाही, काही नाही. मी बोलते तुझ्याशी नंतर.
अगं सुनबाई काही महत्वाचं असेल तर सांगून टाक की. नाही काका, आत्ता ती योग्य वेळ नाही. असं काय बोलायचंय ग तुला? पियू आपण नंतर बोलू. वीरू, तू जरा वेळ बाजूला येतोस का? मला महत्वाचं बोलायचंय. ते पियू आपण नंतर बोलूया. काकींनी ना आता एक महत्वाची जबाबदारी दिली माझ्यावर, मी ती पार पाडून येतो मग आपण बोलू. काकी मी आहे ना वस्तीवर लोकांनी सांगून येतो की मी असा असा उपाय काढलाय म्हणून. लय खुश होतं बघा ती. बोलू आपण आलो. मला बदनाम करण्यासाठी कोणत्या थराला चाललेत ही माणसं? बंद करा तुमची ही नाटकं नाना. खरं सांगा, हे सगळं पैशासाठीच करताय ना? तुला आणि तुझ्या नवऱ्याला लई पुढं पुढं करायची सवय आहे. तुम्ही दिलाय ना शब्द त्याला नोकरी लावतो म्हणून, मग आता तुम्हीच निस्तरा. आई, मला बोलायचंय तुमच्या. हे बघ, राजकारणाशी बोल असेल ना तर मला अजिबात येईल नाही. हो बाजूला. अहो नाही, राजकारणाविषयी नाही. ते मला काकी. आता कांचनचं काय बरं? अगं बोल की. अहो काकी साहेब, तुम्ही म्हणलात म्हणून मी त्या नाना पाटोळेच्या पोराच्या ऑर्डरवर सही केली नाही. तुम्ही म्हणाला म्हणून मी वीरवर केस पण केली होती. आणि आतापर्यंत तुमची सगळी कामं केली. तो तुम्हीच काहीतरी करा आणि माझी नोकरी वाचवा. हो अगं कुठं हरवली आहेस? बोल की काय झाले ती? नाही, काही नाही. बर, माझं इथलं समजा आवरले. मी आहे खालच्या खोलीत. एक वीरूच आहे जो मला समजू शकतो. हा पियू बोल की. वीरू, मला लय महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. हा बोल ना. आपल्या घरात ना सगळं काही लई चित्र सुरू आहे. का? काय झालं? आपल्याला असं वाटतंय की लोक आपली मदत करतात, पण खरं तर. हॅलो अगं सांग की. काहीतरी बोलत होतीस ना? अरे असंच. पियू अगं काय चाललंय तुझं? बरं थांब, घरी आलो बोलू आपण. ठेवतो पण मी. हो चल, मी तुला करते ना. वहिनी, लय महत्वाचा फोन चालाय का? पाहिजे तर मी. अगं नाही नाही, काही नाही, ते असंच. असं का? बर. सरबत बनवतीयस का? हो, काकींसाठी. लय गरमी आहे बघा. किती काळजी घेतेस ग दीपे. किती वर्षांपासून आहे तू इथं? मी लय वर्ष झालेत. माझी जशी 10वी नापास झाली ना तशी इकडेच आहे. का हो? अगं काय नाही, सहजच. तुला सवय झाली असेल ना ग इथल्या लोकांची, त्यांच्या सवयींची, आवडीनिवडींची, कुणाचा स्वभाव काय आहे, कसा आहे. माझ्याशिवाय पान बी हालत नाही इथलं. जरा साखर आणताय का? हा, म्हणूनच म्हणलं तुला चांगलंच माहित असेल कोण कसं आहे काय. म्हणजे अगं म्हणजे स्वभाव, आवडीनिवडी. हो. मी आता या घरची नवी सून आहे ना, 4 गोष्टी मला बी माहिती पाहिजे नाही का. काकांना काय आवडतं ग? काकांना काकीचं टोमणं वरडा. अहो म्हणजे काकाचं तसं काय नसतं, सगळं आवडून घेते ती. आणि काकी?
काकी कशा आहेत ग? कशात म्हणजे? अगं म्हणजे स्वभावाला. स्वभावानं काकींसारखी बाई बघितली नाही मी माझ्या आयुष्यात. एकदम डेंजर आहेत काकी. डेंजर म्हणजे? हो डेंजर म्हणजे काकीने एखादं काम सांगितलं तर ते झालं म्हणजे झालंच पाहिजे. आणि त्यांच्या मनासारखं नाही झालं का नाही मग समोर कोण आहे ना ते बघत नाही ती इंगाच दाखवतात डायरेक्ट. म्हणजे एखादा साप कसा डुक धरून बसतो तसंच असतंय बघा काकींचं.